नमस्कार प्रिय लहान मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला 3 माशांबद्दल एक गोष्ट सांगणार आहे। एकेकाळी एका तळ्यामध्ये 3 मासे राहत होते। ते जवळचे मित्र होते, पण स्वभावाने खूप वेगळे होते। पहिला मासा खूप हुशार होता। तो नेहमीच काळजीपूर्वक विचार करून सर्व काही करायचा। दुसरा खूप आनंदी, बुद्धिमान आणि साधनसंपन्न होता। तो कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यासाठी नेहमीच त्याच्या मेंदूचा वापर करायचा। तिसऱ्याचा नशिबावर विश्वास होता। त्याला असे वाटत होते की जे घडायचे आहे ते घडेल आणि कोणीही ते बदलू शकत नाही। एके दिवशी किनाऱ्याजवळील पाण्यात खेळत असताना त्या हुशार माशाने एका मासेमाराला दुसऱ्या मासेमाराला बोलताना ऐकले, हे तळे चांगल्या माशांनी भरलेले आहे। आपण उद्या इथे मासेमारीसाठी परत येऊ। हे ऐकून मासा त्याच्या मित्रांकडे धावला आणि त्याने ऐकलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या। चला आपण हे तळे या कालव्यातून सोडून दुसऱ्या तळ्यात जाऊया, तो म्हणाला। दुसरा साधनसंपन्न मासा म्हणाला, मी तलाव सोडणार नाही। जेव्हा मच्छीमार येतील तेव्हा मी स्वतःला वाचवण्याचा मार्ग शोधेन। तिसरा मासा म्हणाला, मी आयुष्यभर या तलावात राहिलो आहे आणि ते सोडणार नाही। जे होईल ते होईल। हुशार मासा जोखीम घेऊ इच्छित नव्हता आणि दुसऱ्या तलावाकडे निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी मच्छीमार आले आणि त्यांनी जाळे टाकले। दोन्ही मित्र जाळ्यात अडकले। त्या साधनसंपन्न माशाने बाहेर पडण्याचा मार्ग शोधला। तो शांतपणे होऊन राहिला आणि मेल्याचे नाटक करू लागला। मच्छीमारांनी त्याला पाण्यात फेकून दिले। नशिबावर विश्वास ठेवणारा मासा जाळ्यात इकडे तिकडे फिरत राहिला। एका मच्छीमाराने त्याला मारले। कथेचा बोध असा आहे की जो बदलांशी जुळवून घेत नाही तो अनेकदा नष्ट होतो। अलविदा प्रिय लहान मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल। कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा।